आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर 25/6/2024 रोजी रात्री उशिरापर्यंत जे आहे समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या ज्या जागा होत्या त्या समांतर रूपांतरित राऊंडमधून जे आहे भरण्यासंदर्भात जे काही कारवाई शिक्षण आयुक्त साहेबांनी केलेली होती, तर त्यानंतर त्यांनी जे आहे त्याबाबतची यादी देखील प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यांचा इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून त्या संदर्भातली सविस्तर माहिती देखील दिलेली आहे. सर्वात आधी या निवड यादीमध्ये जे काही उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व उमेदवारांचं ज्यांचं रिकमेंडेशन या लिस्टमध्ये झालेलं आहे त्या सर्वांना आपण चॅनलच्या माध्यमातून इथे सर्वात आधी शुभेच्छा देतो. त्यानंतर मित्रांनो, आता या यादीमध्ये नेमकी कोणत्या जागा कन्वर्ट करण्यात आल्या, त्यामध्ये एकूण किती पदांची भरती झालेली आहे, तसेच पुढील आता यामध्ये जे काही सूचना शासनाने दिलेल्या आहेत त्या संदर्भातली सर्व माहिती आज आपण इथे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर पवित्र पोर्टलवर 2022 ची टेट परीक्षा झाली होती. त्यानंतर जे इथे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांची पहिल्यांदा निवड यादी 25/2/2024 रोजी 11,085 उमेदवारांची निवड त्यामध्ये झाली होती. त्यानंतर त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. आता शिफारस पात्र जे उमेदवारांची यादी होती 25/2/2024 ची, तर त्याची समुपदेशन काउन्सिलिंग वगैरे सगळे हे सुरूच आहे. बरेच उमेदवार शाळांवर रुजू देखील झालेले आहेत आणि आता सध्याचे घडल्या त्यांचे प्रोसेस चालू देखील आहेत. आता शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर 6,182 उमेदवारांना जे प्रत्येक शाळांमध्ये ते रुजू देखील झालेले आहेत आणि उर्वरित उमेदवारांची कारवाई सध्या सुरू आहे. कारण त्यामध्ये लोकसभा इलेक्शन असेल, पदवीधर इलेक्शन्स असेल, त्यामुळे थोडंसं याकरिता वेळ लागलेला आहे. परंतु हे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची नियुक्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे अशी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर समांतर आरक्षणातील जे काही पात्र उमेदवार होते ते ना मिळाल्याने बरेच जागा जे ते रिक्त राहिलेल्या आहेत. सदर रिक्त जागा त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण उमेदवार यांच्यामधून भरण्यासाठी जे पुढील कारवाई करण्याची परवानगी शासनाकडे त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि त्याला जे शासनाने त्यानंतर वेळोवेळी जे काही त्यामध्ये त्रुटी असेल किंवा त्याची प्रस्तावाची जे काही परवानगी असेल ते संबंधित विभागाकडून घेण्याचे निर्देश दिले होते. शासनाकडे जे प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यामध्ये शासनाने सर्वात आधी 7 जून आणि दुसरा 14 जून या दोन शासनपत्रान्वये माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची जे पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत जे आहे इथे तसेच हा झाला एक पॉईंट आणि त्यानंतर हा दुसरा पॉईंट आहे 14/6चा. त्यामध्ये भूकंपग्रस्त प्रवर्गातील जे उमेदवार असतील तर ते उपलब्ध झाले आहेत किंवा कसे याची देखील पुन्हा जे पडताळणी करून पदभरतीची कारवाई करण्याचे निर्देश 7 आणि 14 या 2 तारखेला त्यांनी इथे जूनमध्ये दिले होते. तर त्याला अनुसरून माजी सैनिक कल्याण विभाग जे आहेत त्यांच्याकडून याबाबतची माहिती त्यांनी त्यांचे जिल्हा स्तराचे जे कार्यालय आहेत म्हणजे सैनिक कल्याण विभागाचे त्यांच्याकडून मागवली होती. संबंधित माहिती त्यांना प्राप्त झाल्यानंतर सैनिक कल्याण विभागाच्या वतीने मंत्रालयात म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचा त्यांचा जो काही विभाग आहे मंत्रालयात तिथे त्यांनी त्यांची माहिती शासनाकडे सादर केली होती की आमच्याकडे इतके उमेदवार माजी सैनिकचे उपलब्ध आहेत किंवा इतक्या जागा जे आहे इथे कन्वर्ट करण्यास त्यांनी जे काही त्यांचा प्रस्ताव होता तो शासनाकडे सादर केला होता. त्याला अनुसरून सैनिक कल्याण विभागाचे नियंत्रक म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने जे 25 जून 2024 रोजी म्हणजेच मित्रांनो निवड यादीच्या दिवशी जे काही त्यांची NOC होती ते दिली होती आणि त्यांनी त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की माजी सैनिकांची 484 इतके पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास त्यांनी अनुमती दिली आहे. म्हणजेच मित्रांनो, माजी सैनिकांच्या एकूण जागांपैकी जे आहे इथे 484 जागा मागे ठेवून इथे पुढील जागा सर्वसाधारण उमेदवारांना देण्यासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र इथे सामान्य प्रशासन विभागाने दिली होती. आता भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातील जर उमेदवार मिळत नसतील तर त्यांच्या जागा जे आहे अगोदर प्रकल्पग्रस्तांना जातात आणि नंतर सर्वसाधारणना जातात. तर त्या संदर्भातली देखील इथे पवित्र पोर्टलवर जे नोंद केलेले उमेदवारांचे सेल्फ सर्टिफाईड माहितीच्या आधारे याची देखील त्यांनी पुन्हा एकदा पडताळणी केली आणि जे काही इथे स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदभरतीची कारवाई होती ते शासनपत्र 10 जून 2024 अन्वये त्याला
मान्यता मिळाली होती. म्हणजेच मित्रांनो इथे निवडणूक आयोगाची परवानगीचा इथे त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता माजी सैनिक या प्रवर्गासाठी 10% जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा अगोदर प्रकल्पग्रस्त यांना व त्यानंतर सर्वसाधारण असा जो काही या संदर्भातलं जे काही शासन निर्णय आहे त्याबाबतचं त्यांनी इथे मित्रांनो पालन केलेलं आहे आणि पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पद भरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या प्रवर्गामध्ये सर्वसाधारणमध्ये जे रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो ही यादी त्यानुसारच त्यांनी इथे लावलेली आहे. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक कारवाई 3 आठवड्यामध्ये जे पूर्ण करण्यात आली. म्हणजेच मित्रांनो याला जे जवळपास 20 ते 25 दिवसांचा इथे कालावधी लागला होता. रूपांतरित फेरीमध्ये एकूण 5,714 रिक्त पदे राहिली होती. त्यापैकी 3,150 पात्र उमेदवारांची जे आत्ताच्या घडीला कन्व्हर्जन राऊंडमध्ये जे शिफारस करण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो अजूनही जे 2564 म्हणजे 2,564 इतक्या रिक्त पदांच्या विषयांसाठी त्या आरक्षणाचे अजूनही पात्र उमेदवार उपलब्ध न झालेले ते पदे अजूनही 25च्या जवळपास पदे रिक्त राहिलेली आहेत. शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे. म्हणजेच मित्रांनो माध्यमनिहाय एकूण किती पदांची भरती त्यांनी आता या राऊंडमध्ये केलेली आहे. जवळपास 3,150 उमेदवार इथे सिलेक्ट झालेले आहे. 25चे जवळपास जागा अजूनही इथे रिक्त राहिलेल्या आहेत. आता 1 ते 5 करिता इंग्रजी माध्यमचे 702 उमेदवारांची आता या हॉरिझॉन्टल राऊंडमध्ये निवड झालेली आहे. उर्दू माध्यमाचे 95 उमेदवार, हिंदी माध्यमाचे 91, मराठी माध्यमाचे 760, कन्नडचे 9, त्यानंतर असे मिळून 1,657 रिक्त पदांवर उमेदवारांची जे आहे ते 1 ते 5 करिता जवळपास 1,657 जागांची शिफारस करण्यात आलेली आहे. आता 6 ते 8 जे गणित विज्ञान असेल किंवा सोशल असेल आणि भाषा असेल या तिन्ही विषयांसाठी आपण इथे आकडेवारी बघू शकता आणि इथे एकूण 1,483 इतक्या उमेदवारांची जे शिफारस इथे 6 ते 8 या गटावर झालेली आहे. म्हणजेच 1 ते 5 ची आकडेवारी देखील त्यांनी इथे दिलेली आहे. 1,657, 6 ते 8 ची देखील आकडेवारी इथे 1,483. त्यानंतर 9 ते 10 या गटातील सर्व माध्यमातील एकूण 10 उमेदवारांची सध्याच्या घडीला शिफारस 9 ते 10 साठी झालेली आहे. आता पुढील पॉईंट्समध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जे काही याचिका आहे त्यामध्ये 55% याचिका असेल. त्यामध्ये 25, 34, 25, 85 या दोन्ही याचिकेमध्ये 7 मार्च रोजी माननीय उच्च न्यायालयाने जे भरती प्रक्रिया पुढील जे आहे सुरू ठेवण्यासंदर्भातली परवानगी दिली होती. परंतु ही भरती प्रक्रिया जे काही असेल ते या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असेल म्हणून चालू ठेवण्याची परवानगी त्यांनी दिली होती. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये शिक्षक पद भरतीशी संबंधित अनेक याचिका दाखल आहेत. माननीय उच्च न्यायालय येथे नागपूर देखील म्हणजेच नागपूर हायकोर्टामध्ये देखील 2784, 2752 हे दोन्ही याचिका दाखल आहेत. सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालय मुंबई, नागपूर, औरंगाबाद जे काही तिन्ही खंडपीठ आहे येथे दाखल असलेल्या विविध याचिकांच्या होणाऱ्या फायनल जे काही जजमेंट असेल, निर्णय असेल त्याच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे अशी स्पष्ट सूचना मान्य आयुक्त साहेबांनी इथे दिलेली आहे. म्हणजेच भविष्यामध्ये जे काही उच्च न्यायालयाच्या वतीने आदेश येतील त्याप्रमाणे यादीमध्ये जे काही पुढील निर्देश असतील त्याप्रमाणे कारवाई करता येतील. आता शिक्षक पद भरतीच्या विदाऊट इंटरव्ह्यूचे जे हे हॉरिझॉन्टलचे यादी आहे त्यामध्ये सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील काही उमेदवारांचा त्यांच्या निवडीबाबत तक्रार असेल तर त्या उमेदवारांना इथे त्यांची तक्रार ही जी ईमेल आयडी देण्यात आलेली आहे यावर तुम्हाला सर्व पुराव्यांसहित जोडायची आहे. तुम्हाला जे नमुना आहे ते सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर देण्यात आला होता तर तो देखील तुम्हाला इथे वापरायचा आहे. आणि या नमुन्यामध्ये जे विहित नमुन्यामध्ये यादी प्रसिद्ध झाल्याच्या 10 दिवसांच्या आत तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आहे जर तुमची काही तक्रार असेल निवड झाल्या संदर्भात. तर आता ईमेलवर जे इतर तुम्ही कोणतीही माहिती पाठवू नका कारण त्याकडे जे दुर्लक्षित करण्यात येणार आहे. इथे विहित नमुन्यामध्येच तुम्हाला जे सदर ID वर तुमचे ग्रीव्हन्स इथे मांडता येणार आहेत. त्यानंतरच तुमचे तक्रार अर्जाची इथे दखल घेतली जाणार आहे. सदर निवड प्रक्रिया ही कम्प्युटराइज पद्धतीने होत असल्याने यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेपास वाव नाही. त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही थर्ड पर्सन यांच्याशी जे कॉन्टॅक्ट करू नये. पवित्र पोर्टल शिवाय इतर कोणत्याही माहितीवर देखील आपण इथे विश्वास ठेवू नये.
अशी देखील यामध्ये सूचना त्यांनी केलेली आहे. सदरच्या पदभरती प्रक्रियेमध्ये मुलाखतीशिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली पदे तसेच विथ इंटरव्ह्यू पदभरतीची पदे देखील लवकरात लवकर भरण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील आहे. म्हणजेच मित्रांनो, उर्वरित राऊंड असेल, 10% जागा असेल किंवा इतर विथ इंटरव्ह्यूचे राऊंड असेल, सर्व भरण्यासाठी शासन इथे प्रयत्नशील आहे, अशी माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. आता स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची किंवा अर्धवट किंवा अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस झालेली जे याद्या आहे, त्या याद्यामध्ये त्यांची जर शिफारस झालेली नसेल, अशा अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य ते दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, एडिटचा ऑप्शन तुम्हाला नवीन जाहिरातीपूर्वी मिळणार आहेत. नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, माजी सैनिकांसाठी ज्या त्यांचे रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्याकरिता स्पेशल राऊंड जे आहे ते स्वतंत्र फेरी त्यांच्यासाठी घेण्यात येणार आहे. आता शेवटच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निवडीसाठी शिफारस झालेले सर्व उमेदवारांचे शिक्षण विभागाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा. शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे दिलेले आहे. आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे. म्हणून जे तुम्हाला जे इथे कोणत्याही प्रकारची इतर माहितीवर जे तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही. न्यूज बुलेटिनमध्ये जे काही अपडेटेड इन्फॉर्मेशन असेल ते वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. उमेदवारांनी त्यांची सिलेक्शन झाले आहे किंवा नाही याबाबतचा पवित्र पोर्टलवर लॉग इन करून इथे कन्व्हर्जन राऊंड म्हणून जे टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन तुमचा रिकमेंडेशनचा स्टेटस तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, सर्वसाधारण याद्या देखील इथे झिप फॉर्मॅटमध्ये तिथे उपलब्ध आहेत. त्या याद्या डाउनलोड करून तुम्ही तुमचा त्यामध्ये सिलेक्शन झाला आहे का ते देखील बघू शकता. तर मित्रांनो, जवळपास 5714 जागा इथे होत्या. त्यापैकी 3150 जागा इथे भरल्या गेल्या आहेत. मात्र 2564 जागा अजूनही पात्र उमेदवार ना मिळाल्याने ते रिक्त राहिलेले आहेत. भविष्यामध्ये जे काही आता राऊंड होणार आहे ते देखील घेण्यासंदर्भात शासन इथे प्रयत्नशील आहे, अशी माहिती यामध्ये शिक्षण आयुक्त साहेबांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण इथे घेतलेली आहे. या व्यतिरिक्त आता पुढे या उमेदवारांचे DV संदर्भात आदेश मान्य आयुक्त साहेबांच्या वतीने लवकरच जे इथे काढण्यात येणार आहे.